मूड विथ प्रिया। आज आपण बघतोय खास उपवासासाठी असा अगदी 20 मिनिटात होणारा मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा पनीर कोकोनट उत्तप्पा। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, एकदम पटकन होते आणि खायला एकदम मस्त अशी। तुम्ही हा उत्तप्पा शेंगादाण्याच्या चटणी सोबत सर्व करू शकता किंवा नारळाच्या चटणी सोबत सर्व करू शकता, सॉस सोबत घेऊ शकता। सो बनवायला खूप सोपा आहे, पटकन होतो आणि खूप मस्त लागतो। सुरुवात करूया, पण त्यापूर्वी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील। सुरुवात करूया। उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथे घेतली 1 कप भगर। तुम्ही वाटीच्या प्रमाणाने घेतलं तरी असेच घ्यायचे। भगर स्वच्छ अगदी व्यवस्थित घ्यायची। त्यामध्ये घालायचं आहे पाव वाटी किंवा पाव कप साबुदाणा। हे दोन्ही मी आधी वेगवेगळं घेतले। हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। भगर वेगळी धुवून घ्यायची, साबुदाणा वेगळा धुवून घ्यायचा। मी भगर आणि साबुदाणा धुवून घेतलाय। भगर किंवा त्याला वरई म्हणतात किंवा समा चावल पण म्हणतात। ते दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचे पाव कपपेक्षा थोडंसं जास्त असं दही। फार आंबट नसणारं दही हवं आहे आपल्याला। हे आता मिक्सरवर चांगलं बारीक फिरवून घ्यायचे। आपलं नेहमीचं उत्तप्पासाठीचं पीठ असतं डोसा उत्तप्पा करण्याचं, तसं पीठ हवं आहे आपल्याला। अगदी सहजपणे फिरतं, भिजवलं नसलं तरी पण। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची, म्हणजे साधारणतः पीठ पसरणे इतपत पातळ हवं, अगदी जास्त पातळ करायचं नाही आहे। इथं आपल्या वरच्या टॉपिंगसाठी मी घेतलं आहे अर्धी वाटी पनीर। पनीर हाताने चांगलं कुस्करून घ्यायचं। त्यामध्ये मी घातलं आहे पाव वाटी ओला नारळ, अगदी बारीक किसून घ्यायचा। त्यामध्ये घालूया थोडंसं आलं किसलेलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा लिंबाचा रस। त्यामध्येच आपण घालतोय थोडंसं मीठ चवीसाठी, जिरे पावडर। हे सगळं उपवासाला चालणार आहे, त्यामुळं अजिबात काही प्रॉब्लेम नाही। बारीक चिरलेली मिरची, मिरचीऐवजी तुम्ही थोडंसं तिखट घालू शकता किंवा नाही काहीच घातलं तरी चालेल। आवडत असेल तर थोडीशी मिरेपूड पण घालू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपलं मस्त असं टॉपिंग तयार आहे उत्तप्पासाठीचं। हा उत्तप्पा अगदी छान होतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडण्यासारखा। बनवायला अगदी झटपट आणि एकदम वेगळा असा पदार्थ। आपण जे उत्तप्पाचं पीठ तयार करून घेतले त्यामध्ये घालायचे मीठ चवीसाठी, ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण घालतोय अगदी पाव चमचा असा खायचा सोडा, जे आपला जो बेकिंग सोडा आहे तो सोडा। हे जर तुम्ही भगर आणि साबुदाणा भिजवून घेऊन केलं तर सोडा घालण्याची पण गरज पडत नाही, पण हे इन्स्टंट करतोय आपण म्हणून अगदी पाव चमचा सोडा घालायचा त्याच्यामध्ये। मिक्स करून घ्यायचं। तवा चांगला गरम करून घ्यायचा उत्तप्पा करण्यासाठी आणि साधारणतः 1 पळी 2 पळी पीठ घालून आपल्याला जितका मोठा हवा आहे त्या अंदाजे पीठ व्यवस्थित पसरून घ्यायचं। वाव, तुम्ही बघू शकता लगेच किती छान जाळी येते। त्यावर आपलं पनीर कोकोनटचं टॉपिंग घालून घ्यायचं। तुम्ही यामध्ये चीज पण घालू शकता जर आवडत असेल। छान मिक्स करूया। उलथण्याने थोडंसं दाबून घेतलं म्हणजे टॉपिंग उत्तप्पाच्या पिठावर चांगलं बसतं आणि सुटं होत नाही किंवा पलटताना वगैरे टॉपिंग निघून जात नाही। चांगलं साजूक तूप घालायचे किंवा तेल वापरलं तरी चालेल। थोडंसं तूप लावून उत्तप्पा पलटून घ्यायचा, अगदी सहजपणे पलटतो। बघू शकता किती छान भाजला गेला आहे। दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊन उत्तप्पा काढून घ्यायचा आहे आणि आपला उपवासाचा मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असा उत्तप्पा तयार आहे, पनीर कोकोनट उत्तप्पा। हा मी शेंगादाण्याच्या कालवलेल्या चटणीसोबत सर्व केला आहे। तुम्ही चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबतही सर्व करू शकता। वाव, तुम्ही बघू शकता किती मऊ झाला आहे, अगदी सहज हाताने दाबला जातो। सो नक्की ट्राय करा। मला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। सोबतच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।